तेवढंच प्रेम आहे, कारण ठाणं आमचं आहे. अच्छा. आणि आम्ही ठाण्याचे आहोत. अच्छा. पण म्हणजे जेव्हा तुम्ही लोक भेटता देवेंद्र फडणवीसांना, तेव्हा तो आपल्या उच्च महाराष्ट्राची जी राजकीय संस्कृती आहे त्याचा तो भाग असतो, आणि मग त्याच्यात काय वावगं आहे असा प्रश्न सामन्यातूनही विचारला जातो. कारण आम्ही रात्री जात नाही, वेश बदलून जात नाही आणि हुडी घालून जात नाही. आम्ही सगळ्यांसमोर जातो. आपले सर्वांचे कॅमेरे आमच्या सोबत येतात. अच्छा. कधीही दाराआड बैठक झाली नाहीये. अच्छा, हे सगळं बरोबर आहे. पण हुडी घालून जे गेले त्यांच्याबद्दल तुमच्या मनात आता काही आक्षेप नाहीये? त्यांच्याबद्दलचं प्रेम ओतू जात आहे. हुडी घालून जे गेले, ज्यांच्याकडे गेले होते त्यांच्याबद्दलचा राग मात्र बरोबर आहे. जाता जात हे नाही. हुडी घालून का गेले? कारण दुसऱ्यांकडे गुडीज होते, ते गुडीज लपवायचे होते त्यांना, म्हणून तर गेले ना. बहुत असरदार थे वो. पण माझा प्रश्न हा होता की ते तुम्ही हुडी घालून बिन हुडी घालता कॅमेऱ्यासमोर वगैरे असं गेलं तर ते सगळं आपल्या राजकीय संस्कृतीच्या उच्च परंपरेला चालणार आहे. 100%. आम्ही गद्दारी करत नाही आहोत, आम्ही चोरी लपवायला चाललेलो नाही आहोत, आम्ही संपत्ती लपवायला चाललेलो नाही आहोत, आम्ही त्यांच्या पक्षात जायला चाललेलो नाही आहोत. आम्ही महाराष्ट्राचे रितसर विषय घेऊन चाललेलो आहोत आणि आपल्या समोर चाललेलो आहोत, आणि हे व्हायलाच पाहिजे ना. बरं, ते सगळं बरोबर आहे. पण मग तुमच्याच महाविकास आघाडीचे एक सर्वात ज्येष्ठ नेते शरद पवार, त्यांनी तुम्हाला आवडत नाहीत पण एकनाथ शिंदेंचा सत्कार केला तर इतका थैथयाट तर त्यावेळेला हे आपल्या राजकीय संस्कृतीमध्ये हे पण काही बघा, तुम्हाला सांगतो ह्याच्यात गोष्ट स्पष्ट आहे. आम्ही थैथयाट नाही केला, पण आम्ही एक इमोशनल जो होता तो थैथयाटच होता. तुम्हाला वाटत असेल, आम्हाला तर वाटत नाही. आम्ही आमची भूमिका मांडली. आम्ही एक इमोशनल पार्टी आहोत. आम्ही पक्षाला परिवार म्हणून मानतो. जे कोणी सोडून पण गेले एका काळी खूप जवळचे होते, त्यांच्या काय भानगडी आहेत, काय गडबड आहेत आम्हाला माहिती आहे. ते सांगून काही लोक पळाले, आत्ता मंत्री पण झालेत, आणि काही लोक असेच न सांगता पळाले, काही लोक फ्रँकी खाऊन पळाले. पण हे सगळं होत असताना, आणि म्हणून वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की जेव्हा आम्ही तुम्हाला आमचं मानतो आणि तुम्ही जाऊन पळता आणि ही गद्दारी करताना आमच्यावरच वार करता. आता विषय दुसरा आहे जो आपण पवारसाहेबांबद्दल विचारताय. पवारसाहेब आणि माझ्या आजोबांची मैत्री ही जगजाहीर आहे. मैत्री पण होती, राजकीय विषय अनेकदा एकमेकांवर बोलले सुद्धा, आणि प्रेम पण होतं, तेवढंच घट्ट प्रेम होतं. माझे वडील देखील त्यांना खूप एका वेगळ्या पद्धतीने मानतात. एक प्रेम आहे, वेगळं नातं आहे. माझं देखील तसंच नातं आहे. मी जेव्हा जेव्हा त्यांच्या घरी जातो, ऑफिसला जातो, अनेकदा गप्पा होतात, त्यांचा अनुभव ऐकत असतो. एक निश्चित आहे, त्यांच्याबद्दल आदर आहे, तो आहेच आणि तो कायम राहणार. युती आधी नव्हती, आता आहे, पुढचं माहीत नाही, पण एक मैत्री, आदर, प्रेम त्यांच्या परिवाराबद्दल, त्यांच्याबद्दल मनात आहे, ऑफकोर्स आहे. पण जेव्हा त्यांनी एखाद्या गद्दार व्यक्तीचं, किंवा ज्यांनी आत्ता महाराष्ट्राची आपण राजकीय संस्कृती बिघडवलेली आहे, गढूळ केलेलं आहे, राजकारण नुसतं पैशाचं केलेलं आहे, घाणेरडं केलेलं आहे, त्यांच्याबद्दल कौतुक झालं अशा एका मोठ्या व्यक्तीकडून, कुठे ना कुठे ते दुःख होतंच आणि ते व्यक्त होतं. पण असं नाही आहे ना की आम्ही टोकाची भूमिका घेतली. आम्ही आमचं दुःख व्यक्त केलेलं आणि ते आम्हाला अधिकार येतो. आम्ही वेगळे दोन पक्ष आहोत. असंही त्यांचा पक्ष जो फोडतो किंवा फोडला असेल कोणी, आम्ही कधी त्यांचं हे करणार नाही, आणि हा विषय तिथेच थांबला. मला म्हणजे असं बघा, अजित पवारांशी तुम्ही हात मिळवला तर ते त्यात काही गैर नाही, आणि त्यांनी एकनाथ शिंदेशी केलं की त्यांनी महापाप. पण आम्ही त्यांना रोखत नाही आहोत. आम्ही नुसतं आमची भूमिका स्पष्ट केली. आम्हाला जे दुःख झालं ते व्यक्त केलंय, आणि तो विषय तिथेच थांबला. तो म्हणजे तर झालं, त्या विषयाला 1-1.5 महिना झाला. बरं, त्याच्यानंतर दुसरा एक